नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महानिर्मिती भरती 2024 यातील तंत्रज्ञ 3 जाहिरात क्रमांक 4/2024 याविषयी आपण काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत। म्हणजे अद्यापपर्यंत तंत्रज्ञ 3 याची सविस्तर जाहिरात महानिर्मिती म्हणजेच महाजेनको मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली नाही। तर आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो, तंत्रज्ञ 3 या जाहिरातीची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, ITI डिग्री डिप्लोमा कोणकोणते चालणार आहेत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ। त्याचप्रमाणे वयोमर्यादा किती असणार आहे, तसेच डॉक्युमेंट्स कोणकोणते आपल्याला जोडायचे आहे, कोणकोणते रेडी ठेवायचे आहे, त्याचप्रमाणे आरक्षण कशा पद्धतीने असेल आणि निवड पद्धती आणि इतर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे की आपल्या चॅनलवरती विविध प्रकारचे व्हिडिओ आपण प्रसिद्ध करत असतो, ज्यामध्ये ज्या विविध भरती चालू आहेत त्याविषयीचे अपडेट देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो। महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, MIDC, म्हाडा, भारतीय रेल्वे अशा असंख्य विभागामध्ये विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील विविध पदांच्या भरतीविषयी सविस्तर माहिती आम्ही या ठिकाणी देत असतो। तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नाचे उत्तरे देण्याचे काम आम्ही या ठिकाणी करत असतो। त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळामध्ये पोहोचू शकेल। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की जाहिरात क्रमांक 4/2024 याविषयीची शॉर्ट जाहिरात लोकमत पेपरमध्ये दिनांक 14 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती, महानिर्मिती म्हणजे महाजेनको या विभागामार्फत। यामध्ये आपण बघू शकत होतो की एकूण 800 पदांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। त्याविषयीची डिटेल माहिती म्हणजे सविस्तर जाहिरात लवकरच महानिर्मिती कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। परंतु जसं की आपण आता बघितलं की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता काय काय असणार आहे याविषयीची थोडक्यात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो की महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडून तंत्रज्ञ 3 या पदाकरता पुढील प्रमाणे लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे। या ठिकाणी पद लिहिलेलं आहे मित्रांनो, तंत्रज्ञ 3। तर आपल्याकडे ही जाहिरात आहे, जाहिरात क्रमांक 4/2019। ही सुद्धा महानिर्मिती मार्फत म्हणजे महाजेनको मार्फत तंत्रज्ञ 3 या पदाकरता प्रसिद्ध करण्यात आलेली होती। या जाहिरातीचा आपण आधार घेऊ। जाहिरात क्रमांक 4/2024 मध्ये कशा पद्धतीने शैक्षणिक पात्रता, आरक्षणाच्या अटी आणि इतर बाबी असणार आहेत याविषयी आपण आता चर्चा करू। तर आपण या ठिकाणी बघू शकतो की महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ 3 या पदाकरता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत। म्हणजे 2019 ची जी जाहिरात आहे, जाहिरात क्रमांक 4 तंत्रज्ञ 3 या पदाकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते। त्याचप्रमाणे जाहिरात क्रमांक 4/2024 याकरता सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येतील। या ठिकाणी आपण फक्त महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत। जी जाहिरात 2019 ची होती तंत्रज्ञ 3 या पदाची, त्यावेळीस एकूण पद होते 746 आणि जाहिरात क्रमांक 4/2024 यामध्ये पदे दिलेली आहेत 800 तंत्रज्ञ 3 या पदांची। महत्त्वाचे काही मुद्दे आहेत मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं कन्फ्युजन आहे की फक्त इलेक्ट्रिशियन ट्रेडचे विद्यार्थी किंवा जास्तीत जास्त ट्रेडचे विद्यार्थीच अर्ज करणार आहेत आणि या ठिकाणी कॉम्पिटिशन खूप कमी असणार आहे। तर महावितरणची जे काही सध्या भरतीचे ऑनलाईन अर्ज सुरू आहेत, विद्युत सहाय्यक, त्याचबरोबर आम्ही महानिर्मितीचे म्हणजे महाजेनकोचे तंत्रज्ञ 3 या पदाकरता सुद्धा अर्ज भरू आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्ही परीक्षा देऊ आणि तिथे सुद्धा कॉम्पिटिशन कमी असेल असं आपण सर्वांचं म्हणणं असेल, पण तसं नाहीये मित्रांनो। जसं की महापारेषण मध्ये फक्त इलेक्ट्रिशियन ट्रेडचे विद्यार्थी अर्ज करू शकत होते, महावितरणमध्ये इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन दोन्ही ट्रेडचे विद्यार्थी अर्ज करू शकतात। तर महानिर्मिती या कंपनीमध्ये फक्त इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन ट्रेडचेच नाही तर इतरही ट्रेडचे विद्यार्थी, त्याचप्रमाणे काही कंडिशनमध्ये डिप्लोमा आणि डिग्रीचे विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतात। ती माहिती आपण पुढे डिटेलमध्ये घेणार आहोत। पण ही जे काही 746 पदे होती आणि आता 800 पदे आहेत, त्यामध्ये मित्रांनो कशा पद्धतीने पदांची विभागणी केली होती ती एकदा समजून घ्या। जसं 746 हे काही पदे आहेत म्हणजे 2019 च्या भरतीमध्ये जे पदे होते त्यापैकी सामान्य उमेदवारांकरता 373 पदे होती आणि प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊन घ्या। प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी हे महानिर्मितीमध्ये 1 वर्षाचा ट्रेनिंग कोर्स असतो ते केलेले उमेदवार आहेत, त्यांच्याकरता नियर अबाउट तेवढेच किंवा त्याच्यापेक्षा थोडे कमी पदे हे आरक्षित करण्यात आलेले होते एकूण भरतीमध्ये। त्याचबरोबर BTRI साठीचे आरक्षण म्हणजे BTRI हे वेगळ्या पद्धतीचे ITI आहे, जे की विविध ट्रेडचे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात, पण सामान्य ITI पेक्षा हे ITI थोडे वेगळे असतात। त्याची सुद्धा माहिती तुम्ही इंटरनेटवरून घेऊ शकता। तर त्याकरता 37 पदे
देण्यात आलेली होती। अशा पद्धतीने जर विभागणी बघितली, एकूण पदामध्ये सामान्यसाठी नियर अबाउट 50% और 45% पद होते आणि त्यापैकी प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आणि BTRI साठीचे आरक्षण असलेले प्रशिक्षणार्थी अर्ज करू शकत होते। त्यामुळे या ठिकाणी कॉम्पिटिशन ऑलरेडी वाढलेली असणार आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। त्यानंतर तंत्रज्ञ 3 हे पद वेतन गट 3 मध्ये मोडत असल्याने शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या समांतर आरक्षणानुसार होणारे वर्गीकरण खालीलप्रमाणे। म्हणजे काय, म्हणजे जे काही टोटल पदे आहेत त्यातील सामान्य श्रेणीकरता काही पदे, उदाहरणार्थ पकडू आपण 45 to 50% पदे, प्रगत कुशल प्रशिक्षणाकरता काही पदे आणि BTRI साठीचे आरक्षण असलेले काही पदे असणार आहेत। त्याचबरोबर सामान्यमध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीने वर्गीकरण करण्यात येणार आहे। त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, ब, क, ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, आर्थिक दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, अशा पद्धतीने विविध कॅटेगरीमध्ये याचं डिवायडेशन होणार आहे। 800 पदे आपल्याला बघताना वाटतं की बरेचसे जास्त पदे आहेत, पण तसं नाहीये मित्रांनो। सामान्य उमेदवारांकरता किंवा प्रगत कुशल उमेदवारांकरता सुद्धा अशा पद्धतीने विभागणी केल्या जाणार आहे। ज्याप्रमाणे सामान्य उमेदवारांचे वर्गीकरण असणार आहे, त्याचप्रमाणे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीचे सुद्धा आरक्षण मध्ये विभागणी होणार आहे आणि त्याचप्रमाणे BTRI साठीचे जे काही आरक्षण असणार आहे त्यामध्ये सुद्धा विविध श्रेणीमध्ये विभागणी केल्या जाणार आहे। पुढे आपण बघून घेऊ काही महत्त्वाची माहिती फक्त आपण बघणार आहोत। जसे की आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, कागदपत्रे, आरक्षण, निवड पद्धती आणि इतर माहिती, जी महत्त्वाची माहिती आहे तीच आपण या ठिकाणी घेऊ। एक आपण अंदाज बांधू शकतो की येणारी जाहिरात कशा पद्धतीने असणार आहे। तर या ठिकाणी वेतन श्रेणी आपण बघू शकतो। साहजिकच ही वेतन श्रेणी यावेळेस वेगळी असणार आहे। शैक्षणिक अर्हता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्या। बऱ्याचशा ITIच्या विद्यार्थ्यांचं जे काही इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन झालेले आहेत त्यांचे कमेंट्स आहे, जेव्हा आपण व्हिडिओ टाकला होता 800 पदांची जाहिरात महानिर्मितीमार्फत लवकरच प्रसिद्ध होणार आहे, त्यावरती प्रश्न होता की वायरमॅनचा विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतात का। तर मित्रांनो, या ठिकाणी कोण कोण अर्ज करू शकतात, कोणकोणत्या ट्रेडचे उमेदवार अर्ज करू शकतात ते या ठिकाणी आपण बघून घेऊ। शैक्षणिक पात्रता अंतर्गत किंवा शैक्षणिक अर्हता अंतर्गत मुद्दा आहे, 2019च्या भरतीमध्ये दिलेला होता। जवळपास अशाच पद्धतीची शैक्षणिक पात्रता आणि इतरही बाबी 2024च्या भरतीमध्ये सुद्धा असणार आहे। त्यामुळे आपण या 2019च्या जाहिरातीचा आधार घेतो आणि येणारी जाहिरात कशा पद्धतीने असणार आहे याचा एक आपण अंदाज बांधतोय। तर या ठिकाणी आपण बघू शकतो, संबंधित व्यवसायातील शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा म्हणजे ITI कोर्स उत्तीर्ण, राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र NCTBT किंवा MSCBT हे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। सदर पदासाठी खालील व्यवसाय म्हणजे ट्रेड विहित करण्यात आलेले आहेत। तर बघा किती ट्रेड आहे मित्रांनो, या ठिकाणी जवळपास 14 प्रकारचे वेगवेगळ्या ट्रेडचे उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात। कोणकोणते ट्रेड आहे, तर इलेक्ट्रिशियन, वीजतंत्री, वायरमॅन म्हणजे तारतंत्री, मशिनिस्ट म्हणजे यंत्रकारागीर, फिटर म्हणजे जोडारी, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेंटेनन्स, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम, त्याचबरोबर वेल्डर, त्याचबरोबर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक। 9 नंबर आहे ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट, त्यानंतर 10 आहे बॉयलर अटेंडंट, 11 आहे स्विच बोर्ड अटेंडन्स, 12 आहे स्टीम टर्बाइन ऑक्झिलरी प्लांट ऑपरेटर किंवा स्टीम टर्बाइन ऑपरेटर, 13 आहे ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट आणि 14वा क्रमांक दिलेला आहे ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांट। या शासनमान्य ITI, NCTBT, MSCBT उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत। तर मित्रांनो, जी काही 800 पदे असणार आहे त्या 800 पदापैकी या 14 ट्रेडचे विद्यार्थी अर्ज सादर करू शकतात। ठीक आहे। त्यानंतरचा मुद्दा दिलेला होता BTRI साठीच्या आरक्षणांतर्गत संबंधित व्यवसायातील शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा ITI कोर्स उत्तीर्ण, राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र NCTBT किंवा MSCBT, म्हणजे हे जे BTRI जे ITI आहे त्यामधून ज्यांनी ट्रेड कंप्लीट केलेले आहे त्या उमेदवारांसाठी हा मुद्दा आहे। हा मुद्दा का महत्त्वाचा आहे की सामान्य जेवढे उमेदवार आहे त्याहून फक्त 40 ते 50 उमेदवारच फक्त कमी असणार आहेत, उमेदवारांना देण्यात येणार आहे। तर BTRI या ITI अंतर्गत सदर पदासाठी 3 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागणारे खालील व्यवसाय किंवा ट्रेड विहित करण्यात आलेले आहे। म्हणजे BTRI जो ITI आहे त्यामध्ये 3 वर्ष कालावधीचा ज्यांनी ITI केलेला आहे त्या उमेदवारांना या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे। कशा पद्धतीने किती % अंदाजे राहू शकतात ते आपण आता बघितलंच होतं। तर यामध्ये कोणकोणते ट्रेड आहे, ट्रेड क्रमांक 1 इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम, 2 आहे बॉयलर अटेंडन्स, 3 आहे स्विच बोर्ड अटेंडन्स, 4 आहे स्टीम टर्बाइन ऑक्झिलरी प्लांट ऑपरेटर किंवा स्टीम टर्बाइन ऑपरेटर,
5 आहे ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट इलेक्ट्रिशियन म्हणजे 20 तंत्री, आणि 6 आहे ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांट या शासनमान्य ITI NCTVT MSCVT उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत। या ठिकाणी एक स्पेशल गोष्ट लक्षात घ्यायचं मित्रांनो की 3 वर्षाचा किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागणारे व्यवसाय म्हणजे ट्रेड, आणि पुढे काय दिलेलं आहे की BTRI उमेदवार ज्यांच्या व्यवसायाचा ट्रेड कालावधी हा 1 ते 2 वर्षाचा आहे अशा उमेदवारांना वरील प्रवर्गातून अर्ज सादर करता येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी। आणि त्याही नंतर जर BTRI साठीच्या आरक्षणांतर्गत पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदरील रिक्त पदे सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी उमेदवारांमधून भरण्यात येतील। काय दिले मित्रांनो, सामान्य उमेदवारांमधून नाही तर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी उमेदवार आहे त्यांच्यामधून ही पदे भरण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सामान्य ITI केलेले विद्यार्थी असाल तर बरीच मोठी कॉम्पिटिशन या ठिकाणी असणार आहे। कारण जर आपण या पदांची विभागणी बघितली तर सामान्य उमेदवारांना 50% पदे असणार आहेत आणि प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आणि BTRI साठीचे आरक्षण यांच्याकरता जवळपास 50% अंदाजे पदे असणार आहेत। तर या ठिकाणी आपण बघू शकतो की पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विद्युत केंद्राकरता व सध्याच्या महानिर्मिती कंपनी मार्फत जमीन संपादित करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांपैकी जे प्रकल्पग्रस्त उमेदवार खालील अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविका ही शैक्षणिक अर्हता जाहिरातीच्या अंतिम दिनांकापर्यंत, म्हणजे ही त्यावेळची अंतिम दिनांक म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख होती ते या ठिकाणी दिलेली आहे, तर या अंतिम दिनांकापर्यंत धारण करत असतील अशा उमेदवारांनी तंत्रज्ञ 3 या पदाकरता प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी या श्रेणीमधून अर्ज सादर करावेत। म्हणजे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी हा एक वेगळा मुद्दा आहे, ज्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे महानिर्मिती कंपनीमध्ये। त्या व्यतिरिक्त जर कुणाची जमीन गेली असेल ज्यावेळेस आधी MECB 1 होती त्यावेळेस किंवा सध्या महानिर्मिती कंपनी झाली त्यामध्ये जर जमीन गेली असेल आणि असे प्रकल्पग्रस्त जर उमेदवार असतील तर त्या उमेदवारांकडे खाली जे दिलेले आपण आता वाचणार आहोत त्या अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविका म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा कोर्स त्यांच्याकडे असेल तरी ते उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतील। फक्त त्यांना त्या ठिकाणी काय टिक करायचे आहे की प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी। तर कोणकोणते या ठिकाणी स्ट्रीम दिलेले आहेत ते आपण बघून घेऊ। याकरता इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, पॉवर अथवा समकक्ष अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तथापि सदर प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी त्यांच्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र व अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविका या शैक्षणिक अर्हतेची नोंद ज्या प्रकल्पाकरता जमीन संपादित करण्यात आलेली आहे त्या प्रकल्पाशी संबंधित महानिर्मिती कंपनीच्या कार्यालयात जाहिरातीच्या अंतिम दिनांकापर्यंत नोंद करणे अत्यंत आवश्यक आहे व नोंद केलेली खात्री करून घेणे ही सर्वस्वी प्रकल्पग्रस्त उमेदवारांची जबाबदारी राहील। जे प्रकल्पग्रस्त उमेदवार वर उल्लेख केल्याप्रमाणे जाहिरातीच्या अंतिम दिनांकापर्यंत त्यांच्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांची व शैक्षणिक अर्हतेची नोंदी करणार नाही त्यांचा अर्ज तंत्रज्ञ 3 या पदाकरता अपात्र ठरवण्यात येईल। तर या कंडिशन मध्ये डिग्री डिप्लोमा असलेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतील। काही महत्त्वाच्या गोष्टी फक्त आपण बघणार आहोत कारण वास्तविक जाहिरात आल्यानंतर म्हणजे जाहिरात क्रमांक 4/2024 सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आपण बघणारच आहोत, पण कशा पद्धतीने तंत्रज्ञ 3 या पदाची जाहिरात असेल याचा आपण आता अंदाज बांधतो। त्यामुळे फक्त महत्त्वाचे काही मुद्दे आपण या ठिकाणी घेणार आहोत। या ठिकाणी एक टीप दिलेली आहे की महानिर्मिती कंपनीचे दिनांक जी काही जाहिरातीचा अर्ज करण्याच्या शेवटचा तारीख होता त्या तारखेच्या पर्यंत 1 वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण करीत असलेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांकरता ITI मधील व्यवसायाची अट लागू राहणार नाही। म्हणजे त्यांनी कोणत्याही ट्रेडमध्ये ITI केला असेल आणि जर त्यांनी प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केले असेल 1 वर्ष कालावधीचे ते पण महानिर्मिती कंपनीमध्ये, तर त्या उमेदवारांचे जर कोणत्याही ट्रेडमध्ये ITI झाले असेल तर ते सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतील। सामान्य श्रेणीकरता निर्धारित केलेले ITI NCTVT MSCVT मधील व्यवसाय ट्रेड असणे बंधनकारक आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे। पुढे आपण बघू वयोमर्यादाविषयी। वयोमर्यादा हा एक महत्त्वाचा मुद्दा होता कारण 2019 नंतर आता 2024 मध्ये ही भरती जाहीर होणार आहे, म्हणजे जवळपास 5 वर्षाचा कालावधी निघून गेला। तर बऱ्याचशा उमेदवारांचे वय निघून गेले असेल किंवा इतर काही प्रश्न असेल तर या ठिकाणी कशा पद्धतीने वयोमर्यादा असणार आहे ते सुद्धा बघून घेऊ। बऱ्याचशा उमेदवारांचे प्रश्न होते की महावितरणमध्ये वयोमर्यादा ही जास्त असायला हवी कारण कमीत कमी 18 वर्ष जास्तीत जास्त 27 वर्षे आणि सामाजिक आरक्षणानुसार आणि इतर आरक्षणानुसार त्यांना कॅटेगरीनुसार सूट देण्यात आलेली होती। पण या ठिकाणी ऑलरेडी कमीत कमी वय 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे असे दिलेले आहे।
म्हणजे ऑलरेडी या ठिकाणी वयोमर्यादा ही महावितरणपेक्षा तरी जास्त आहे। मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा 5 वर्ष शिथिलता म्हणजे 38 + 5 म्हणजे 43 वर्षे। अपंग उमेदवारांकरता सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा सरसकट 45 वर्षापर्यंत शिथिलतम आणि माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षाची राहील। त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांसाठी व भूकंपग्रस्तांसाठी कमाल वयोमर्यादा सरसकट 45 वर्षे राहील असे दिलेले होते आणि महानिर्मिती कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ही 57 वर्षे राहील असे या ठिकाणी दिलेले आहे। तर आपण वयोमर्यादाविषयी या ठिकाणी जाणून घेतलं। पुढे आपण काही महत्त्वाच्या गोष्टी आणखी जाणून घेऊ। तर या ठिकाणी पुढे आपण डॉक्युमेंट्स विषयी जाणून घेऊ। या ठिकाणी दिलेलं आहे की वरील अधिनियमानुसार फक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना सोडून उर्वरित मागासवर्गातील सर्व जाती प्रवर्गातील म्हणजे विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांना उन्नत प्रगत गटाचे क्रिमिनल तत्व लागू केले आहे। त्या प्रवर्गातील उमेदवारांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापूर्वी प्राप्त केलेले व वैध असलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र धारण केले असले पाहिजे। म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरता जात वैधता प्रमाणपत्र या ठिकाणी दिलेले आहे। हे जरी नसले तरी आपण सर्वांना घाबरण्याची आवश्यकता नाही। तुमच्याकडे सध्या जर जात प्रमाणपत्र असेल म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तरी चालतं, कारण तुम्ही जात वैधता प्रमाणपत्र नंतरही काढू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी काही कागदपत्रे आपण बघू शकतो की उन्नत व प्रगत गटात मोडच नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, कायमस्वरूपी अपंग असल्याचे प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र, माजी सैनिक कार्यमुक्त प्रमाणपत्र, शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, ITI, NCTVT, MSCVT उत्तीर्ण प्रमाणपत्र इत्यादी सर्व जाहिरातीच्या शेवटच्या दिनांकापूर्वी प्राप्त केलेले व वैध असणे आवश्यक आहे असे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजे। त्यामुळे आता जी काही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याच्या अगोदर जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल वगैरे नसेल, कारण आता मार्च महिना येत आहे, बऱ्याच उमेदवारांचे 31 मार्चला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट याची व्हॅलिडिटी संपून जाते। त्यामुळे तुम्ही लक्ष द्या आणि जर तुमची व्हॅलिडिटी संपत असेल तर लगेच तुम्ही अप्लाय करून नवीन सर्टिफिकेट काढून घ्या। त्यानंतर बरेचसे काही डॉक्युमेंट्स आहे, आपण सर्वांना माहितीच असेल की कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला जोडावे लागतात। या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, महानिर्मिती कंपनीमध्ये दिनांक जी काही जाहिरातीचा दिनांक होतं रोजीपर्यंत 1 वर्षाचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे अशा उमेदवारांना तंत्रज्ञ 3 पद भरतीत भराव्याच्या एकूण पदाच्या संख्येच्या 50% जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत। अशा उमेदवारांची स्वतंत्र गुणवत्ता यादी बनवण्यात येईल। मात्र इतर उमेदवारांप्रमाणेच निवडीकरता लागू असलेले सर्व निकष त्यांनाही लागू असतील याची नोंद घ्यावी। म्हणजे जर आपले बरेचसे जे उमेदवार आहेत, बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांचं प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे 1 वर्षाचं महानिर्मिती कंपनीमध्ये, त्यांच्या 50% जागा ह्या राखीव ठेवलेल्या आहे। म्हणजे त्या व्यतिरिक्त VTRI चे काही आणि उर्वरित म्हणजे काही भागा, म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं होतं की जवळपास 45% ही सामान्य उमेदवारांकरता पदे असणार आहेत। त्याचबरोबर पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये औष्णिक विद्युत, जल विद्युत, वायू विद्युत केंद्रात अथवा महानिर्मिती कंपनीमध्ये यशस्वीरित्या शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व NCTVT उत्तीर्ण झालेल्या आहेत अशा प्रशिक्षणार्थीकरता 10% पदे राखीव ठेवण्यात आली आहेत। म्हणजे ज्या उमेदवारांचे शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे अशा उमेदवारांकरता 10% पदे राखीव असणार आहेत। त्यानंतर इथे काही महत्त्वाचे मुद्दे आहे गुणवत्ताधारक खेळाडूंसाठी वगैरे, ते तुम्ही जाहिरातीमध्ये जाऊन वाचू शकता। आणि जर या PDF ची लिंक तुम्हाला पाहिजे असल्यास तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा, जुन्या जाहिरातीची PDF ची लिंक तुम्हाला वैयक्तिकरित्या सेंड केल्या जाईल। या ठिकाणी एक महत्त्वाची एक टीप दिलेली आहे की प्रगत कुशल प्रशिक्षण म्हणजे PFP ट्रेनिंग व शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण म्हणजे अप्रेंटिस या 2 वेगवेगळ्या संकल्पना असून उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना याची नोंद घेऊन काळजीपूर्वक अर्ज भरावा असं या ठिकाणी दिलेलं होतं। महत्त्वाच्या सूचनेमध्ये जसं की प्रत्येक जाहिरातीमध्ये असतं की तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID नोंदणी करतेवेळी काळजीपूर्वक भरावा, कारण या दोन्ही गोष्टी चालू पाहिजे, कारण त्याच्यावरती तो आपल्याला मेल वगैरे येतो। त्यानंतर उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे, अन्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक नाही, पण तशी तुम्हाला माहिती या ठिकाणी द्यावी लागते। आणि तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर त्या डॉक्युमेंट्सची पडताळणी केली जाते, जे काही तुम्ही माहिती भरलेली आहे ती व्हॅलिडेट केली जाते। त्यामुळे तुम्हाला ही माहिती अत्यंत अचूक अशी भरावी लागेल। तंत्रज्ञ 3 पदाकरता उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतही घेण्यात येणार आहे, म्हणजे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये परीक्षा असणार आहे। निवड पद्धतीचा जर विचार केला तर याकरता ऑप्शनल पद्धतीची ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। त्यातून मार्कांच्या आणि सामाजिक आरक्षणाच्या आणि इतर आरक्षणाच्या अनुषंगाने आपण सर्वांची निवड केली जाणार आहे।
एक महत्त्वाचा मुद्दा आहे की उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवास असावा, तसेच उमेदवाराजवळ महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असल्याबाबतचे स्वतःच्या नावे असलेले अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमायशियल सर्टिफिकेट जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापूर्वी प्राप्त केलेले व या तारखेपर्यंत वैध असलेले उपलब्ध असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडे डोमायशियल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे नसेल तर लगेच तुम्ही ते काढून घ्या. विमुक्त जाती अ, भटक्या जमाती व भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आणि आर्थिक दुर्बल घटक या मागास प्रवर्गातील उमेदवारांना सामाजिक आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापूर्वी प्राप्त केलेले व वैध असलेले प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अंतिम निवडपूर्व कागदपत्रे जमा करतेवेळी सादर करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने काही डॉक्युमेंट्स नॉन क्रिमिनल वगैरे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. ऑनलाईन परीक्षेतील गुणानुक्रमे निवडीकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांना कंपनीने मागणी केल्यानुसार कागदपत्रे जमा करतेवेळी शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र, अनुभव, समांतर आरक्षणासंबंधी अधिवास, विशेष प्राधान्य गटात मोडत असल्याचे प्रमाणपत्र, शासकीय सेवेतील उमेदवारासाठी नियुक्ती प्राधिकाऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र. जर तुम्ही डिपार्टमेंटल उमेदवार असाल आणि तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे तर तुम्हाला नियुक्ती प्राधिकाऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागेल, किंवा इतरही शासकीय सेवेमध्ये तुम्ही जरी असाल तर तुमच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र आधीच घेऊन ठेवायला लागेल. त्याचप्रमाणे लहान कुटुंब असल्याचे प्रतिज्ञापत्र तसेच मागासवर्ग जाती प्रमाणपत्र इत्यादी जे उमेदवारास लागू होते त्या दाखल्यांच्या साक्षांकित प्रती व तंत्रज्ञाने करता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना अर्जात भरलेली माहिती सिद्ध करण्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती म्हणजे अटेस्टेड कॉपीज या स्वयं साक्षांकित करून अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. तर मित्रांनो, तुम्ही जर ऑनलाईन अर्ज भरत असाल आणि आता सुद्धा विद्युत सहाय्यक या पदाकरता काही उमेदवार अर्ज भरत आहे, एका उमेदवारांचा फोन होता आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट सुद्धा होता की त्यांनी पीडीएफ सेव्ह करून ठेवली नाही आणि त्यांनी प्रिंटआउट काढलेली जे अर्जाचा नमुना आहे म्हणजे त्यांनी जो अर्ज भरलेला होता त्याची प्रिंटआउट हे त्यांच्याकडून हरवली. तर बऱ्याचशा टेन्शनमध्ये ते उमेदवार होते. तर तुम्ही अशी चुकी करू नका. तुम्ही जर ऑनलाईन अर्ज भरला सर्वप्रथम त्याची पीडीएफ तुमच्या मेलवरती टाकून ठेवा, व्हॉट्सअपला टाकून ठेवा, मित्रांना पाठवून ठेवा आणि शक्य झाल्यास 2 ते 3 सेटमध्ये त्याची प्रिंटआउट सुद्धा काढून ठेवा. कारण जर तुमचं सिलेक्शन झालं तर त्यावेळीच आपल्याला ते लागतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जाहिरात होती. मागच्या वेळी जी आहे 2019 मध्ये जे फी दिलेली होती 500 रुपये आणि 300 रुपये, यावेळी साहजिकच हा आकडा थोडा वेगळा असणार आहे. त्यानंतर आपण निवड पद्धतीविषयी जाणून घेऊ की जाहिरातीस अनुसरून पात्र झालेला अर्जदार उमेदवारांची चाळणी करण्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांनुसार तसेच जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आलेल्या रिक्त जागांनुसार सामाजिक आणि समांतर आरक्षण विचारात घेऊन निवड सूची यादी तयार करण्यात येईल. सदरची निवड सूची कंपनीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरता उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर बरेचसे मुद्दे आहे की प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी श्रेणीतून अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेच्या 75 गुणांव्यतिरिक्त अधिकतम 25 गुण हे त्यांच्या दिनांक जी काही जाहिरातीची दिनांक होती त्यापर्यंत महानिर्मिती कंपनीत प्रशिक्षण कालावधी पूर्ण केलेल्या प्रत्येक पूर्ण वर्षाकरता देण्यात येतील. जसं की आपण आता महावितरणमध्ये आउटसोर्स जे उमेदवार आहे, बाह्यस्त्रोत कर्मचारी आहे, त्यांच्याकरता आपण बघतो की प्रत्येक वर्षाकरता 2 गुण, अशा पद्धतीने जास्तीत जास्त 5 वर्षाकरता 10 गुण अशी प्रोव्हिजन केलेली आहे. त्याचप्रमाणे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी जे श्रेणी आहे त्या उमेदवारांकरता एका वर्षाकरता 5 गुण अशा पद्धतीने जास्तीत जास्त 25 गुण देण्यात येणार आहे. म्हणजे जी काही जाहिरातीची दिनांक होती त्यापर्यंत महानिर्मिती कंपनीत 1 वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले असल्यास ऑनलाईन परीक्षेत मिळालेले गुण अधिक 5 गुण, 2 वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले असल्यास अधिक 10 गुण अशा पद्धतीने देण्यात येतील. म्हणजे जास्तीत जास्त 25 गुण. ऑनलाईन परीक्षेव्यतिरिक्त देण्यात येणाऱ्या गुणांव्यतिरिक्त प्रगत कुशल प्रशिक्षणाच्या जी काही जाहिरातीची दिनांक होती त्यापर्यंत पूर्ण केलेल्या कालावधीकरता गुणांची मर्यादा ही कमाल 25 गुणांची राहील. तसेच प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी उमेदवारांची गुणवत्ता यादी ही ऑनलाईन परीक्षेचे 75 गुण अधिक प्रगत कुशल प्रशिक्षण कालावधीकरताचे 25 गुण अशी 100 गुणांच्या अधीन राहून उमेदवारांना प्राप्त एकूण गुणांनुसार बनवण्यात येईल असं त्या ठिकाणी दिलेलं होतं. तर अशा पद्धतीने गुणांची विभागणी होणार आहे. त्यानंतर कोराडी जी काही नागपूरमध्ये आहे तेथील उमेदवारांकरता काही महत्त्वाचे मुद्दे आहे की महानिर्मिती प्रशासकीय परिपत्रक क्रमांक 388 दिनांक 18/8/2017 अन्वये सामाजिक उत्तरदायित्व योजनेअंतर्गत कोराडी 3/660 मेगावॅट प्रकल्पाकरता बाधित गावातील उमेदवारांना दिनांक जी काही जाहिरातीची तारीख होती त्यापर्यंत प्रत्येक पूर्ण वर्षासाठी एकूण 5 गुण देण्यात येतील.
व तसेच कमाल गुणांची मर्यादा 25 राहील. म्हणजे कोराडीच्या प्रकल्पामध्ये ज्यांचे गावे बाधित झालेले आहेत त्या उमेदवारांकरता सुद्धा 25 गुण एक्स्ट्रा देण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षाकरता 5 गुण अशा पद्धतीने. टीप दिलेली आहे की उमेदवारांनी परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरताना सदरील अर्जात सामाजिक उत्तरदायित्व योजनेअंतर्गत कोराडी 3x360 मेगावॅट प्रकल्पाकरता बाधित गावातील उमेदवार असणे बंधनकारक राहील. जर अनावधानाने उमेदवाराने वरील माहिती नमूद करणे राहिले असेल तर महानिर्मिती सदरील चुकीला जबाबदार नसेल व पुढील स्तरावर कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे जर तुम्ही कोराडीतील उमेदवार असाल तर तुम्हाला ही माहिती अचूक आणि योग्य भरायची आहे. 5 नंबर दिलेलं होतं की उमेदवारांची ज्येष्ठता ही त्यांना ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणांस अनुसरून निश्चित करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर अशा पद्धतीने काही बरेचसे मुद्दे दिलेले होते मित्रांनो आणि त्यानंतर या ठिकाणी दिलेल्या होत्या तारखा. तर मित्रांनो आशा करतो की अशा पद्धतीने जी काही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे जाहिरात क्रमांक 4/2024 त्यातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, कागदपत्रे, आरक्षण, निवड पद्धती आणि इतरही काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्या लक्षात आले असेल तर ही जाहिरात कशा पद्धतीने असू शकते याबद्दलचा आपण आता अंदाज बांधलेला आहे. तर मित्रांनो ज्या दिवशी महानिर्मिती कंपनीच्या वेबसाईटवरती जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक प्रसिद्ध केली जाईल ती माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही बांधील आहोत. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा याविषयी सुद्धा आम्ही सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ या ठिकाणी प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो अशाच पद्धतीच्या नियमित माहिती करता चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक. आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.